मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. दिस मावळायच्या वक्ताला भिकीनं सूर्यफुलाचा डबा खाली वतला. लागली पाखडायला. नवरा जवळच चप्पलला खिळा मारत होता. सूर्यफूल पाखडत ती म्हणाली, एक काम कराल का व माझं? काय ग? आकाराम दाजीनं बायका कलीकडं वळवत आणल्या त्या. कशावून ग? काल घरोघर जाऊन त्यानं चुळीचं खण वाटलं. काय बायकासनी पिसबी वाटलं. आपण पातळ वाटू. आक्षी माझ्या मनातलं बोललासा बघा. खुळी हायस. शंभराचं पाताळ घेतलं तर ₹2000 जात्याली. माझ्याजवळ दुधाचं 700 आहे ते. त्यात तुम्ही 1300 घाला. एवढं कुठनं गा आणू? मालकाला मागा. तो वर्षातनं एकदा करंगळीवरती मुत्तूया की. तुमचा हक्काचं पैसे मागायला कसलं व भ्या? मागा, नाहीतर मी मागते. बघतो उद्या जाणार हाय घेवडा घेऊन. बघतो गॉड बोलून दिलं तर. बघा बघा, मी दुधातनं साठवून तुम्हाला देईन. नवऱ्याजवळ कसला व्यवहार? अर्धा गाणा काढत्यास का पुरा काढतीस ग? 6 पायल्या देती की. दे, माणसं येत्या ती. काय सांगावं, दिवाळी गाठून पाहुणं रावळ बी येत्याली. सकाळी मालकानं भिक्याला ट्रॉलीत पोती भरायला लावली. बाजाराच्या पिशव्या टाकल्या. भिक्यानं आपला गाणा बी घातला. घेवडा मार्केटला लावला. वजन करून पट्टी घेतली. गहना गाळायला 4 वाजल्या. मालकानं बाजार भरला. ट्रॉलीत टाकला. म्हणला, तू हो पुढं, माझं काम हाय जरा. भिक्यानं ट्रॅक्टर कापडाच्या दुकाना पुढं लावला. 20 पातळ काढली. खण काढलं. ₹2,500 गेलं. मग भिकीसाठी 500चं लकाकणारं लाल भडाक पाताळ काढलं. सगळं एका पांढऱ्या फडक्यात बांधलं आणि घर गाठलं. सरळ ट्रॅक्टर आपल्या घरापुढं लावला. पातळाचा गठ्ठा, तेलाचा डबा भिकीजवळ दिला. वळीवला ट्रॅक्टर वाड्याकडं. मालकीन हातरून धरून पडली होती. आकणी भांडी घासत होती. मालकीन बाई, ह्यो बाजार ठेवतो. ठेव बाबा, वाईच पाणी आण. आकणीला म्हणावं तेवढा चहा करून दे. तब्येत बरी नाही व्हय? काय रोग लागतोय मला, तेवढं औषध दे. मालकीन उठली. टकुऱ्याला पट्टी बांधलेली. भिक्या बाव चाळला. काय लागलंय? नशिबाचा डोंबाळा झाला. पडला साका कुठं? काय नाही बाबा, त्या आकणीला बोलू तेवढं. आकणीला भिक्यानं हळूच विचारलं, भाईसाहेबासनी काय ग लागलंय? मालकांनी नालाच्या चप्पलनं हाणलंय. बाप रे, का म्हणून ग? सोन्याची बांगडी हरवली. कवा? आता कवा? आणणार आहेस का र हुडकून? बांगड्या घाण टाकून मालक निवडणुकीला पैसा आणणार होता, पण हरवली तरी कशी? चिखलात चप्पल रुतली आपल्या पांदीत. पायवर चप्पलात. लागल्या हुडकायला. कवा निसटली बांगडी माहीतच नाही, पण हातातनं निसाटलीच कशी म्हणतो मी. अरे खुया, पाटलीगत उघडी होती बांगडी. ती काय जोडलेली नव्हती. गोळ उकालल्यागत उकलायला टाइम लागतोय का र? मजी मधी एकदा तू पांदीत हुडकत होतीस ती बांगडीच म्हण की ग. मग काय नशीब हुडकत होती? लय मारलं मालकांनी. सोशिक बया म्हणून टिकली, नाहीतर वाट लागली असती. माराव मिटलं ना ग. मिटतय कुठलं? ह्या सोमवारी वहिनीला पिटाळणार हाय ती माहेरला. बांगडी आणायची तवा घरात यायचं. हायला वैतागच झाला म्हणायचा. तू का कातावलायस? का घावली बिवली का काय म्हणायची तुला? मला घावल्यावरती मग काय, नाचत आलो असतो. चलतो, अजून जेवायचं हाय. कवा सकाळी मी तुकडा खाल्लाय. भिक्या वरामला होता. घरात बायको पातळाचं गटुळ सोडून 4 बाया जमून बसली होती. भिक्यानं पायावरती पाणी घेतलं. लेपट्यावरती आडवा होत म्हणला, जेवाय वाढ, लय भूक लागल्या मला. चहा करते की. पहिला पसारा आवर. जेवण झाल्यावरती वाटायची तर का व पातळ? ती काय खिरापत हाय व्हय? बघू सकाळी. आईला माणूस वैतागून येतय त्याचं कायच नाही. केवढ्याला व पडलं याक.
मस्त 150 रुपये गेलं. आसपासच्या बाया हराकल्या. त्यातली एक म्हणली, रावसाब, तुमचं जेवण झालं की आम्ही येणार. कशाला? आम्हा चौघीसने रंग पसंत करायचा हाय. सरळ चिठ्ठ्याच चिटकवा आमच्या नावाच्या, म्हणजे हिचं तिला आणि तिचं हिला हुयाला न ग. बघू बघू. बघून हवं, आम्ही येणार हाय. गेल्या. भिक्या खवायला. काय गरज होती का ग गठुळ सोडायची? का काय झालं? बाकीच्या बायका बोंबाल त्याला का नाही? ह्यांनी पसंत करून नेला आणि आम्हाला मात्र उरलं सुरलं दिलं. मी हाय खंबीर. ह्या बायकांचं गुळगुळ गाणं मला नग सांगू. नारळात पाणी नसलं तर लगीन मोडत्या त्या. पार निवडणुकीची वाट लागल तवा कळल. लय नागा पिटी पिटी करूसा. बारक्या पोरावानी भूक लागली की बडबडायचं. तिनं अंड्याची पोळी आणि घेवड्याची आमटी वाढली. 1.5 भाकरी मोहर ठेवली. कांदा घेतला, सरा चिरला. पोरा आलीच धडपडत. आये, आम्हाला बी वाढ की ग. कुठं गेला होतासा बेल घालायला? पाराजवळ. खेळ आलाय डोंबाऱ्याचा. आई ग, त्याच्याकडं येडका हाय. शिंगाची चुंबळ झाली या. ताट घ्या की उळगानू. काय तर मढ्यावर घालू. हात धुवावा, पायावरती पाणी घ्यावं. बघावं तवा पाय रगात पित्यागत. जेवता जेवता एका पोराची नजर गटुळ्यावरती गेली. खरकाट्या हातानच ती उठलं. आय ग, कापडं कुणालाशी आणल्या ती? आम्हाला आणलीस व्हय? हात लावून गच, गावात वाटायची हाय ती. मला सदरा पाहिजेल. तुझा उचलला मुर्दा मी निवडून आल्यावरती घेऊ तुला. आईनं बुक्की घातली तसं पोर मुकाट्यानं जेवायला बसलं. भिक्याला वाईट वाटलं. 2,500 घालवलं. पोरासने कापडं चोपडा आणल्या असती तर बरं झालं असतं. काहीही न बोलता भिक्या बिडी वडत बाहेर पडला. भिकी पोरासनी कापडं दाखवायला लागली. दाराची कडी वाजली. उघड र पोरा, कोण हाय बघ. 7-8 बायकांचं खिल्लार. त्यात 2-3 15 वर्षाच्या पोरी. आपल्या आईला पातळ पसंत करायला आल्या होत्या. पातळ वाढायची घाई. ब्लाउज पीस खण ह्यावरनं पुन्हा कालवा. भिकू वहिनी, आमच्या आईला हे ठेवा. काय रंगबिंग हाय का खून ठेवती? नाहीतर पेन द्या, आपल्या चिठ्ठ्याच लावून टाकती. भिक्याला काय करावं कळत नव्हतं. एका पोरीनं पोराच्या वहीतलं 4-8 कागद फाडलं. लिहायच्या नादात पोराची शाईची दौत पालथी केली. नशीब परकरावरती सांडली, नाहीतर हाकनाक पाताळ अंगावरती पडलं असतं. इकीनं भिकीसाठी आणलेलं पाताळ उचललं. वहिनी, मला ही ठेवती. शानी झाल्यास का? माझय ती. तुम्हाला एवढं भारीच? आम्हाला सुताड व्हय? काय देऊन देऊन देतायसा? काय भीक लागल्या व्हय आम्हाला? काय वर रकमा काकी? नाहीतर काय? चौघी उठल्या, बडबडत गेल्या. बाकीच्या म्हणल्या, आमचं काय नाही, तुम्ही द्याल ती. भिका भाऊजी, भिका भाऊजी, पडलासा का काय? काय म्हणतासा? तुम्ही एक चूक केली बघा. पातळासोबत धोत्राचं एक पान द्यायला पाहिजे होतं. काळूबाई शपथ, सारी बापय गड्याची मतबी तुम्हाला मिळाली असती. घर देऊ का नावावरती करून? या बया, असं काय बोलतायसा? आमच्या गतकाळीला अक्कल नाही. बसल्या पसारा मांडून. बांधा सगळं होतं तसं. बघू कुणाला काय द्यायचं. आता पडू द्या आम्हाला. बायका पळाल्या अंधारात. भिकी खवाळली. तुम्हाला राजकारण कळत नाही. गटुळ बांधून गपगुमान झोप. काय न ग, आणलंय तसं परत करा जा. हे माझी आई, आता पाया पडू का तुझ्या? आता नग टकुर उठूस. मालकाकडनं किती उचललंसा? 2,500. लिहून ठेवा. मागणं हिशेबाला खटखट न ग. भिक्या पडला. टकुऱ्यात घण बसत होतं. सारखी वाड्यातली मालकीण डोळ्या पुढं येत होती. कपाळावली जखम दिसत होती. डोळं गळत होतं. त्याची त्यालाच लाज वाटत होती. कुठं बोलायची बी सोय नव्हती. आत बाहेर गडी भांजाळला होता. पोरं डोंबाऱ्याचा खेळ बघायला पळाली तशी भांड्याचा गराडा रचून भिकी हळूच नवऱ्याजवळ आली. वर तोंड करून दिवा फुकला. नवऱ्याच्या टकुऱ्यावरती हात फिरवीत म्हणली, एवढा कसला व राग? मी कटाळलोय. हिथं कोण पराच्या गादीवरती झोपलंय? हळूहळू तिचा हात त्याच्या अंगावरून फिरायला लागला. त्याने कूस बदलली. तू काय आज मला झोपून देणार नाहीस? ती चिमणी होऊन त्याच्या कुशीत मुरली. सकाळी दोघं उठली.
आंघोळ्या आटापल्या, पातळाच्या गठ्ठ्याची पूजा केली. दोघं नवरा बायको घरोघर निघाली. तिच्या हातात स्टीलचं ताट, त्यात हळद कुंकू. भिक्याच्या हातात पातळाचा गठ्ठा. प्रत्येकाच्या घरात जायचं, पाट मांडायला लावून मानानं मतदार बाईची वटी भरायची. ती बी खुश होऊन म्हणायची, लय मतानं निवडून ये बया. पहिली 4-8 घरं चांगली भेटली, पण नंतर दगदगीला सुरुवात झाली. मोरच्या घरी एक ठोल्या लाकडं फोडत होता. म्हणला, काय रे भिक्या, सकाळ सकाळी कसली वरात काढल्यास म्हणायचं. पातळ देतोय जी, पैसा काय लय वर आलाय का र तुझा? आता ह्यात काय चुकलं? भडव्या भीक लागल्या भय आम्हाला, पातळाचा आमिष दावून मत वडायला बघतोस. नवरा बायकोची तर वाचाच बंद झाली. निघाली पुढं. एका म्हातारीनं बोट मोडली, इकीनं हात चोळलं. एका घरात तर विचित्रच अनुभव आला. पातळाच्या घड्या उलट्या पालट्या करत बाया म्हणाली, आळी फिरल्यावरती आलायसा वय, आता काय खाली गाळ राहिलेला असायचा. अवा अक्का, माणूस प्रेमानं देतय, घ्यावं. आता देत्याच तर निवडून घेऊ दे, घ्या घ्या. तिनं पाताळ निवाडलं, पण पीस काय तिला पसंत पडना. पुन्हा बदलून मिळेल का व? तसं कसं, काही एकात देतोया व्हय तुम्हासनी? एकातच म्हणायचा. अव तुमचा ह्यो पीस घ्यायचा म्हणजे 12 रुपयाला आम्हाला टोला. कसा व? अव शिवायचा म्हणजे शिंप्याला 12 रुपये देणं आलंच की व. भिक्या भरामला. बायकोला म्हणला, वाटला लाग, बसायला टाइम नाही. 4 पातळ घेऊन गडी माघारी आला. तो दारात आकनी, काय ग, पातळ वाटतायसा हे कळलं म्हणून आली. मला बी एक द्या. तू आमच्या वार्डात हायस का ग खुळे? मजी फकस्त वार्डातल्या बायकासनीच वाटतोयस वय? तुला काय वाटलं, अख्ख्या गावाला वाटतोय? देऊन टाक मला याक. तुझं घर उचलून ह्या वार्डात आणून ठेव, मग जा घेऊन पाताळ. आकनी गेली ठिसकारत. भिक्यानं हातानं वाढून घेतलं. जेवला. दोरी इळा घेतला आणि गेला रानात. मालक कळक तोडत होता. भिक्याचा पापला माग जाऊन उभा राहिला. हळूच म्हणला, आणा इकडं, मी तोडतो. आलास वय? हातीवनं साकार वाटायचं संपलं का र बाबा? काहीतरी करायचं गरीबाला आता. भडव्या हानीन कानावर. बायको निवडणुकीला उभा राहिल्यापासनं तुला वाटतंय तू पंतप्रधानच झालायस असा. लेका काय अकाल बिकाल हाय का तुम्हासनी? मरी आयला भेटला मसुबा आणि तसं झालंय तुझं. चुकलं मालक, आणा इकडं कुऱ्हाड. काय न ग, चालायला लाग. पाया पडतो मालक. मालक बाहेर आला बेटातनं. सिगरेट फुकायला लागला. भिक्यानं 2 कळक तोडलं, नीट वडून काढलं. लागला फांदुरं छाटायला. इचरायचं म्हणून विचारलं, कशाला तोडतायसा? तिरडी बांधायचीय माझी, आवळायला येशील नव्ह? काय बोलतायसा मालक? खरं म्हणजे तुझ्याशी पायतानानच बोलायला पाहिजे. कुठलं काम सरळ केलंयस का र बाबा? बरं ते राहू दे. बायकोला उभा केल्यास निवडणुकीला. लेका कसं राजकारण खेळावं, कसं नाय, माणसानं जरा समजून घ्यावं. खराय खराय. काय खराय? तुझं टक्कुर? लेका कुठल्या पार्टीला धरून हायस र तू? का देवळातल्या घाटीगत आधांतरी? बिकी म्हणली, तिचं सोड, नुसती म्हशी पिळायच्या कामाची. पातळ वाटली वाटतं. हा, कळा कारकांडू का? थांब, खुना करून देतो. शिडी करायची हाय. हा, हितनं तोड. उलटा हाणू नगस. तनसड्या घुसत्याल्या हातात. एवढं पैसे कुठनं राहिलं तर तुझ्याकडं म्हणायचं. बायकोनं साठवलं होतं. चायला दुधात चांगली कमाई होत्या म्हण की. तुझं एक चुकलं. आमच्या हस्ते पातळ वाटायला पाहिजे होती. ठेवल्या ती काय? वाटू की. शाब्बास. एक काम कर, भिकीला पाठीव. मला तिला राजकारणाचा डाव समजून द्यायचा आहे ती. चालेल की. चालल नव्ह, पळल. हे बघ भिका, माणसानं येळी चूक सुधारावी, नाहीतर चुकीचा खेळ आणि खेळाची मॅक व्हायला उशीर लागत नाही. वय की. ही काळाकू चाल. भावड्या सुताराकडं पुचू. पोर हुशार हाय. फैना शिडी बनवू म्हणावं ह्याची. वैजी 7 करूयाची करायला सांगतो. भिकेला पाठीव. म्हस येऊ दे म्हणावं रानव्यात. कळक झुलवीत भिक्या निघून गेला.